नमस्कार. अपूर्वांस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण भंडारी पद्धतीचं खास असं खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. पहा, हे खेकड्याचं कालवण आहे. अत्यंत चविष्ट असं हे कालवण बनते आणि बघा त्याला रंग देखील किती सुंदर आलेला आहे. आणि हे चविष्ट असं झणझणीत खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहेत. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी हे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग थोडा बदलायला लागलेला आहे. आणखी थोडासा सोनेरी असा हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी पातळ कापलेला नाही आहे, जाड कापलेला आहे, जेणेकरून कालवणामध्ये हा कांदा खायला येईल अशा प्रकारे. त्यानंतर आपण ह्याच्यात हे वाटण घातलेलं आहे. एक तीन चार हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, एक 5-6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर असं हे हिरवं वाटण बनवलेलं आहे. आणि हे हिरवं वाटण आपण कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. कांदा आणि हिरवं वाटण छान परतून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहेत. तर सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये घालूयात हळद. हा एक छोटा चमचा आहे, त्यामुळे रेग्युलर चमच्याने घातलं तर एक अर्धा चमचा एवढीच हळद होणार आहे. तर ही आपण शेलम हळद घातलेली आहे. आमच्या अपूर्वा मसालेमध्ये खास सांगलीहून हळद आणली जाते आणि ती ग्राइंड करून आणि मग त्याची पावडर बनवली जाते. अत्यंत शुद्ध अशी ही हळद असते. त्याच्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत मिक्स मसाला. अपूर्वा मसालेचा घरगुती मिक्स मसाला. जसं मी नेहमीच सांगते की 5 प्रकारच्या मिरच्या आणि 22 प्रकारचे गरम मसाले वापरून हा मसाला बनवलेला असतो आणि शुद्ध असतो. याच्यात कोणत्याही प्रकारचा रंग किंवा मिलावट केलेली नाही आहे. अगदी शुद्ध मिरची आणि गरम मसाल्यापासून बनवलेला हा मसाला आहे. हा मिक्स मसाला वापरला की वेगळ्या कोणत्याही प्रकारच्या गरम मसाले वापरण्याची आवश्यकता भासत नाही. अत्यंत सुंदर असा रंग आणि चव ह्या मसाल्याला आहे. आम्ही 1-1.5 चमचा एवढा मसाला घातलेला आहे आणि हा मसाला कांदा आणि वाटणाबरोबर छान परतून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसेल किती छान रंग देखील आलेला आहे. आता हा मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कापून आणि साफ करून ठेवलेले चिंबोरे किंवा खेकडे घालूयात. हे थोडे काबरे खेकडे आहेत, ज्याला झांगलं देखील म्हणतात. पण हे देखील खायला चांगले लागतात. ही मोठी चिंबोरी नाही आहे, जी काळ्या पाठीची मोठी असतात त्याला चिंबोरी म्हणतात आणि ह्याला झांगलं म्हणतात. छोटे खेकडे असतात. आता हे खेकडे आपण परतून घेऊयात. खेकडे मसाल्यामध्ये छान परतून घेतलेले आहेत. सुंदर असा रंग देखील आलेला आहे. आता हे खेकडे आहेत, हे थोडे शिजायला हवे. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहेत आणि हे खेकडे शिजायला ठेवणार आहेत. खेकडे बुडतील एवढं आपण पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा छान वाटणामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे आपले खेकडे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालेले आहेत, कालवणामध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण ह्या पातेल्यावर एक झाकण ठेवूया आणि हे खेकडे शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण एक वाटण बनवायचं आहे. मी हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. एक 10-12 काळी मिरी, एक छोटा तजचा तुकडा आणि एक 2-3 लवंग. अगदी थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत आणि हे गरम मसाले आपण खोबऱ्याबरोबर वाटून घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा फ्लेवरसाठी म्हणून आपण हे गरम मसाले घेतलेले आहेत. आता हे भाजलेलं खोबरं आणि हे गरम मसाले आपण ह्याला दगडी उकळीमध्ये छान बारीक करून घेऊयात. खोबरं छान भाजलेलं असल्यामुळे ह्या मसाल्याला काळा रंग आलेला आहे आणि आपल्या कालवणाला देखील असंच थोडा काळपट असा रंग येणार आहे. आता हे झालेलं आहे आपलं खोबरं वाटून आणि तोपर्यंत आपलं रस्साही तयार असेल.
काळ्या वाटणातले चिंबोरी असं म्हणायलाही काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण हे खोबरं वाटून घेतलेलं आहे. चला तर मग हे वाटण आहे हे आपण आता कालवणामध्ये घालूयात. झाकण काढून पाहूया खेकडे शिजलेले असतील. खेकडे शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण की हे छोटे खेकडे आहेत. छान असे कालवणाला उकळी आलेली आहे आणि खेकडे बऱ्यापैकी शिजलेले आहेत ते. आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालूयात. हे खोबरं आणि गरम मसाल्याच्या वाटणाने ह्या कालवणाला एक छान असा फ्लेवर येणार आहे. अशा प्रकारचं हे खेकड्याचं किंवा चिंबोऱ्याचं कालवण घेऊन जर जेवलात तर तुमचा सर्दी खोकला लगेचच नाहीसा होणार आहे. पहा कालवणाला छान उकळी आलेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालूयात चिंचेचा कोळ. मी चिंच भिजत घातली होती, अगदी थोडी चिंच भिजत घातलेली. आता हा चिंचेचा कोळ आपण बनवणार आहेत आणि कालवण म्हणून हा चिंचेचा कोळ आपल्याला ह्या खेकड्यामध्ये घालायचा आहे. आपल्याला जसा रसा हवा आणि किती आंबट हवं तिखट हवं त्यानुसार आपण चिंच वापरू शकतो. चिंचेचा कोळ आपण कालवणासाठी वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेचा कोळ आणि मीठ असं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे चिंबोऱ्याचं कालवण तयार आहे. तरी देखील आपण त्याच्यावर थोड्या वेळासाठी ताट ठेवून एक उकळी येऊ देऊया. छान उकळी आलेली आहे आणि हे गरम गरम भाताबरोबर खाण्यासाठी चिंबोऱ्याचं कालवण तयार आहे. सगळ्यात शेवटी आपण याच्यात घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झणझणीत असं हे कालवण आपलं तयार झालेलं आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.